बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी पेला पुरता भरू नये. भाग पहिला. अभय आणि हेमचंद्र वाकनीस प्रथमच भेटत होते. तशी त्यांची गाठभेट पूर्वी पुष्कळदा झालेली होती. ती कधी सभेत, सिनेमाच्या उद्घाटनाच्या वेळी, नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी, नुसती नमस्कार चमत्कारापुरती. परंतु गप्पा गोष्टींसाठी ते कधी एकत्र आले नव्हते. अभय शेठ नाटकधंद्यातील मोठा कर्तबगार माणूस. त्याची सारी हयात नट, निर्माता, व्यवस्थापक या नात्यानं गुजरली होती. 30-35 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात तो बरंच काही शिकला होता. तोंडानं तो अतिशय फटकळ, वागायला अहंभावी, दिसायला उग्र आणि व्यवहारात कठोर होता. पण व्यवसायावर त्याची हुकूमत मात्र चांगली होती. त्यानं त्या धंद्यात चांगला पैसा आणि नाव केलं. अनेक नाटककार, नटनट्या तो पदरी बाळगून होता. यशाची त्याला चाहूल लागत असे. त्याच्यात तो एक उपजतच गुण होता. चांगली नटनटी शोधणं, त्यांना काबूत ठेवणं, नव्या नाटककारांना निर्माण करणं, चालणार नाहीत अशी नाटकं धडाक्यानं चालवणं, यात त्याच्या इतका नाट्यव्यवसायात प्रवीण कुणीच नव्हता. अनेक नाटककार, लेखक त्याच्या बैठकीत नेहमी असत. तोही कधी विनयाचा, कधी चढेलपणाचा अंगीकार करून आपलं स्थान पक्क करीत असे. पण नाटक सिनेमाच्या धंद्यात नेहमीच सगळे हिशेब जमतात असं नाही. त्यानं मध्ये सिनेमा काढण्याचे नेहमीचे उपद्व्याप करून पाहिले. तिथं त्याला चांगलाच फटका बसला. त्याच्याही पेक्षा कावेबाज लोक तिथं असल्यामुळं त्याच्या पद्धतीने त्याला धंदा करता आला नाही. त्यानं प्रतिष्ठेनं म्हणून सादर केलेली 2 नाटकं धडाधड कोसळली. एका नाटककाराबरोबर त्याला कधी नव्हे ते कोर्ट खटले करावे लागले. तो खचला नव्हता, परंतु नव्यानं काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत एवढं त्याच्या लक्षात आलं होतं. आणि तेवढ्यासाठीच त्यानं आज हेमचंद्रची भेट घेतली होती. हेमचंद्र हा मूळचा एक प्रतितयश जाहिरात कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर. योगायोगानं तो नाटकाकडे वळला. ते नाटक लोकांनी एकदम उचलून घेतलं. नाटकाचा विषय, चटपटीत संवाद, चांगले नटनटी, अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतील. पण सपाटानं नाटककार म्हणून त्याचा बोलबाला होऊ लागला. त्याच धुंदीत त्यानं आणखीन 2-4 नाटकं लिहिली. ती नामांकित संस्थांनी सादर केली आणि यशानं आणखी तुरे त्याच्या मस्तकावर लावले. बघता बघता एक बिनीचा यशस्वी नाटककार म्हणून हेमचंद्र ओळखला जाऊ लागला. निर्मात्यांची त्याच्याकडे रांग लागू लागली. पण आरंभीचा वेग त्याला सांभाळणं शक्य नव्हतं. एकतर त्याच्या अनुभवातील विषय वापरून संपले होते. नवीन फारसं काही सुचत नव्हतं. अशा परिस्थितीत आणखी एका नव्या निर्मात्याला अभय शेठला भेटण्यास तो फारसा उत्सुक नव्हता. अभय शेठनं पिच्छाच न सोडल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. शालिमारमधल्या एका खोलीत त्यांची बैठक जमली होती. अभय शेठ, त्याच्या नाटकातील एक देखणी हिरोईन तरुबाला, त्याचा सहकारी विश्वास पवार आणि हेमचंद्र अशी पार्टी आता जमू पाहत होती. थोडीशी स्कॉच पोटात गेली, थोडी हवेत विरली. संध्याकाळची शीतल हवा थोडी उबदार झाली. तरुबाला हेमचंद्राच्या शेजारीच बसलेली होती. तिच्या लाडीक विभ्रमात आणि नाजूक हितगुजात हेमचंद्र अडकत चालला होता. नाटकाचा विषय निघाला नव्हता, तसा तो लगोलग निघणारही नव्हता. शहाणी माणसं आपलं काम शब्दानं सांगत नाहीत. अभय शेठ नुसता चतुर नव्हता, तर काव्यबाजही होता. हेमचंद्राचा लौकिक तो बराचसा ऐकून होता. हेमचंद्राची बरोबरी बुद्धीच्या क्षेत्रात आपण करू शकत नाही हे त्याला माहीत होतं. त्याचा आवाज कधी नव्हे तो मधाळ झाला. हेमचंद्र तिरकस आणि विक्षिप्त आहे हे त्यानं पुष्कळांकडून ऐकलं होतं. म्हणूनच तो सावध होता. आणि त्यानं आपल्या सहकाऱ्यांनाही सूचना देऊन ठेवली होती. हेमचंद्राच्या नाटकाची जो स्तुती करीत होता, परंतु त्या स्तुतीला लाचारीची किनार नव्हती. हेमचंद्राला सुंदर स्त्रियांचा किती सोस आहे हे माहीत असल्यामुळंच त्यानं तरुबालीला हजर ठेवलं होतं.
परंतु तरुबाला दिसायला सुंदर असली, स्त्रीचे सारे विभ्रम तिच्याजवळ असले, तरी हेमचंद्रासारख्या पुरुषाला मोहात पाडण्या इतकी चतुर बुद्धिमत्ता तिच्याजवळ नव्हती. आपली निवड चुकली की काय असं सुद्धा एक दोनदा अभय शेठला वाटून गेलं. पण त्याला त्याचा इलाज नव्हता, कारण त्याच्या परिवारात बहुतेक स्त्रिया अशाच होत्या. रूप आणि बुद्धी एकत्र असणारी स्त्री तशी एकूण दुर्मिळच. हेमचंद्र मजेनं दारू घेत होता. अभय शेठसारखा माणूस नाटक धंद्यातील जे चविष्ट किस्से त्याला सांगत होता ते तो चवीने ऐकल्यासारखे दाखवित होता. पण ते त्यानं यापूर्वीच ऐकलेले होते. त्याच्या मिठीत आल्या कित्येक स्त्रियांनी यापूर्वीच ते त्याला सांगितले होते. असल्या गोष्टीत त्याला फारसा रस नव्हता. पण त्या बायकांना दुसरं काही बोलताही येत नव्हतं. अभय शेठ व त्याच्या धंदा करण्याच्या पद्धती याही गोष्टी त्याला ज्ञात होत्या. परंतु वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावधर्माबद्दल लेखक म्हणून त्याला कुतूहल होतं, आणि त्या कुतूहलापोटीच त्यानं आजच्या बैठकीला संमती दिली होती. हेमचंद्र हा पुष्कळ जग पाहिलेला माणूस होता. मोठमोठ्या लोकात त्याची उठवस होती. एक उत्तम कुशल जाहिरात तज्ज्ञ म्हणून तो लोकप्रिय होता. त्याच्या दुनियेत लोकप्रियता आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत त्याला यश लाभलं होतं. ते यश डोक्यात न जाऊ देण्याविषयी तो नेहमीच दक्ष असे. जाहिरातीच्या क्षेत्रातील यश हा त्याच्या प्रतिभेचा भाग लोकांना ज्ञात असला तरी तो एक व्यासंगी माणूस आहे हे फार थोड्यांना माहीत होतं. अनेक सामाजिक क्षेत्रात त्याला वावरावं लागे. त्याला अलीकडे थकल्यासारखं वाटत होतं. तोचपणा जाणवत होता. नवीन काहीतरी करायला पाहिजे असं वाटत होतं, आणि ते तर होत नव्हतं. त्यामुळे तो अस्वस्थ होता. निर्मात्यांना नकार देताना त्याला दुःख होई, पण त्याला त्याचा इलाज नव्हता. तसं जुळवून रचलेलं एखादं नाटक निर्मात्याला देणं त्याला मुळीच कठीण नव्हतं. कदाचित ते नाटक चाललंही असतं, पण असली वेठबिघार त्याला मान्य नव्हती. त्यामुळं तो थोडा चिडचिडा झाला होता. प्रकाशात राहण्याची ज्याला सवय लागते त्याला प्रकाशाच्या झोताबरोबर जाण्याची भीती वाटते. त्याचं तसं होऊ पाहत होतं. पार्टी तशी रंगली होती. म्हणजे हेमचंद्र सोडून तिघांच्याही जिभा थोड्या सैल झाल्या होत्या. तरुबाला अधिक खेळकर झाली होती. म्हणजे ती मुळात तशी होतीच. तिची ती लगट का कुणास ठाऊक, पण हेमचंद्राला मुळीच आवडली नाही. तो कोचात जरा मागे सरून बसला. अभय शेठच्या लक्षात ती गोष्ट आली, पण त्याच्या हातात काही फारसं राहिलेलं नव्हतं, कारण त्यानं सुचवलेल्या मार्गाने हे सारं चाललेलंच होतं. ती पुन्हा हेमचंद्राच्या जवळ येऊन सरकली. तेव्हा मात्र हेमचंद्र म्हणाला, तुम्ही दुरूनच चांगल्या दिसता. तरुबालाने चमकून विचारलं, म्हणजे? हेमचंद्र म्हणाला, तुम्ही मजेत आहात, दारू पित आहात. तुम्हाला या अभय शेठच्या जोक्समध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही ठरविल्याप्रमाणे हसत आहात. तुमचं काम तुम्ही चोख करता आहात, पण त्याची काही आवश्यकता नाही. चार चौघात बायकांनी अशी लगट केलेली मला आवडत नाही. बायकांनी बायकांसारखंच वागावं. तरुबाला एकदम पांढरी फटक पडली. तिचं लावण्य तिला सोडून गेलं. ती एकदम केविलवाणी दिसायला लागली. अभय शेठ म्हणाला, तरू, यू आर ड्रंक, यू कॅन गो नाव. विश्वास, तिला पोचवू नये. तरुबालीनं अभय शेठकडे रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात नाराजी दिसत होती. तिला काही करता येण्यासारखंही नव्हतं. आपल्या असहायतेची जाणीव तिला झाली. अभय शेठच्या डोळ्यांतील कठोरपणा तिच्या चटकन लक्षात आला होता. खरं तर तिचं काहीही चुकलेलं नव्हतं, पण तरीही ती उठली. तिनं आपली पर्स हातात घेतली आणि ती म्हणाली, गुड नाईट हेमचंद्र. वास्तविक हेमचंद्राला तिला दुखवायचं कारण नव्हतं. अभय शेठलाही दुखवायचं कारण नव्हतं. प्रसंग अगदी मामूली होता. 2-3 मिनिटात काय घडलं हे तसं कुणालाच काही कळलं नाही. पण आपला स्वर अवाजवी कठोर झाला असावा हे हेमचंद्राच्या लक्षात आलं. तोही चटकन उभा राहिला. तिचा हात हातात घेत म्हणाला, तुमचा अपमान करण्याची माझी इच्छा नव्हती, पण एका परीनं झालं ते बरंच झालं. तुम्ही दोघेही जाताय. वी कॅन टॉक बिझनेस.
हेमचंद्रानं आपला हात हातात घेतला आहे या कल्पनेनं तरुबाला खुश झाली. आपल्याला हकलून दिलं जातं हा अपमानही ती विसरून गेली. तिनं त्याचे हात आपल्या ओठांजवळ घेत चटकन त्यानं ओठांचा स्पर्श केला व ती लगबगीनं निघून गेली. मागोमाग विश्वासही गेला. खोलीतील वातावरण आपोआप तंग झालं. अभय शेठ तेवढ्यात म्हणाला, या रांडा अशाच असतात. जाब विचारावा तशा आवाजात हेमचंद्रानं विचारलं, काय बोलला तुम्ही अभय शेठ? अभय शेठला त्याच्या आवाजातील कठोरपणा उमगला नाही. तो म्हणाला, त्यांना कुठं कसं वागायचं ते कळतच नाही. एक घोट दारू पोटात गेली की साड्या सोडायला लागतात. शडप. तुमच्या सांगण्यावरून ती तसं वागत होती. तुमची ती गुलाम. तिला कशाला दोष देता? तुम्हाला वाटतं अशा देखण्या गुलजार पुरी आणल्या की मला घोळात घेता येईल. नाही नाही, डोंट मिसअंडरस्टँड मी. अभय शेठ एकदम भानावर येऊन सबुरीच्या आवाजात म्हणाला, नाही नाही, तुम्हाला चांगलं ओळखून आहे मी. ज्या बायांच्या जोरावर तुम्ही धंदा करता, पैसा मिळवता, त्यांना तुम्ही रांडा म्हणता. मग तुम्ही कोण आहात? कोहळ्या पुरी पुरवणारे दलाल? अभय शेठच्या डोक्यात दारू चढली होती. हेमचंद्राचा हा नवीन पवित्रा त्यालाही पेलण्यासारखा नव्हता. पार्टीची रंगत तर बिघडलीच होती, पण हेमचंद्रालाही आपण कायमचे अंतरणार की काय अशी भीती त्याच्या मनात चमकून गेली. तसा तो उर्मट होता, अहंमन्य होता, पण तरीही त्याला आपल्या अहंमन्यपणाला केव्हा आवर घालायचा याचं शहाणपण होतं. त्यानं हेमचंद्राचे सगळे आघात एका हास्यात पचवून टाकले. तो म्हणाला, डोंट गेट अपसेट हेमचंद्रजी. व्हाय स्पॉइल द ड्रिंक? वाटलं तर मी तुमची क्षमा मागतो. हेमचंद्राचा पाराही थोडा खाली आला. तो म्हणाला, क्षमा वगैरे मागायची काही गरज नाही, पण तुम्हाला समजायला हवं की बाई ही गोष्ट मला अपूर्वायची नाही. मी काही साधूसंत नाही. मला सुद्धा स्त्रिया आवडतात. माझ्या धंद्यात तर स्त्रिया भेटणं अपरिहार्य आहे, पण त्याची काही पद्धत आहे. तुम्ही चक्क बाजारच मांडलात की. ह्या असल्या भडक दिसणाऱ्या, लघळपणानं वागणाऱ्या व्हल्गर बायकांशी मला शिसारे आहे. एखाद्या अर्धांग झालेल्या माणसाच्या तोंडातून लाळ गळावी तशी ह्या बायकांच्या डोळ्यांतून वासना गळते. शी. हे म्हणजे स्त्री पुरुष संबंधांचं सार सौंदर्य नासवणं आहे. तुम्हाला मी काही सांगावं असं नाही. तुमच्या धंद्यात खुणावल्याबरोबर वाटेल ती बाई जवळ येते. पोटासाठी हवं ते ती करते. तिच्याजवळ देण्यासारखं अन्य काही नसतंच मुळी. वाटेल ते देऊ करून तोंडाला रंग फासून प्रकाशात उभं राहायचं, नाहीतर मागं पडू अशी त्यांना भीती असते. त्या लाचार असतात. लाचार स्त्रीशी संग करणं म्हणजे झाडावरून पडलेलं फळ खाणं. त्यात काय मजा आहे? नुसत्या शरीराचा भोग असत नाही, मनालाही तृप्त करावं लागतं. तुम्हाला कधी समजणार नाही ते. वेगवेगळ्या खेळण्यांबरोबर खेळण्यातच मजा आहे, पण त्या वेळेस मन भरून प्रेम केलं पाहिजे, तेवढ्यापुरतं तरी. नाटकाला छान विषय आहे नाही? 24 तास नुसता धंद्याचाच विचार करता काय? त्याशिवाय यश मिळत नाही आणि धंदा करताना मजाही वाटत नाही. धंदा हे सुद्धा एक व्यसन आहे. बाईपेक्षा, दारूपेक्षा जास्त गुंतवून ठेवणारं. पण ते जाऊ दे. हाच नाटकाचा विषय का घेत नाही तुम्ही? काय नाव द्यावं बरं? खेळणी. खेळणी. हेमचंद्र जरा वेळ गप्प राहिला. का कुणास ठाऊक, पण एकदम त्याच्या डोळ्यांपुढे नाटकाची एक संकल्पना उभी राहिली. सुचत नव्हतं ते एकदम काही सुचल्यासारखं वाटलं. तुमची कल्पना काही वाईट नाही, तरी पण विचार करायला हवा. करा ना, करा. तुमचा आमचा काही योग जमावा अशी माझी इच्छा आहे. योग जमेल हो, पण नाटक लिहायला काही किक येत नाही. लेखनीच थकल्यासारखी झाली आहे. काहीतरी एक्साइटमेंट पाहिजे. एक्साइटमेंट तर हवीच.
पण तुम्हाला नेमकी कशात एक्साइटमेंट हवी हे तरी सांगा. नाहीतर असं करा हेमचंद्रजी, तुम्ही एक 8 दिवस एखाद्या हिल स्टेशनवर जा. कल्पना चांगली आहे. रजा बऱ्याच दिवसात घेतलेली नाही. शिवाय ॲड स्पेसचा प्रॉब्लेम आहेच पेपर शॉर्टेजमुळे. जाऊन येईन कधीतरी. तसं नको, मीच व्यवस्था करतो तुमची. महाबळेश्वर माथेरानला काही अर्थ नाही, गर्दी फार असते तिथे. आमच्या गावापासून 7-8 मैलावर एक छोटं हिल स्टेशन आहे. खरं म्हणजे ते हिल स्टेशन नाही, पण कोयनेचं काम व्हायच्या पूर्वी तिथं एक तात्पुरती वस्ती उभारली होती. तिथले 1-2 पक्के बंगले शिल्लक आहेत अजून. माझे एक स्नेही आहेत राम शेट्टी म्हणून. त्यांनी त्या विभागात मायनिंग राईट्स घेतलेत. त्यांच्याच ताब्यात आहे तो भाग. मोठं रमणीय स्थळ आहे. वर्दळ नाही कसली. तसं थोडं आत आहे, पण मोटरेबल रोड आहे. सगळी व्यवस्था करतो मी तिथं. तिथे खानसामा आहे, तो सगळी व्यवस्था ठेवील तुमची. पण इतक्या निर्मनुष्य जागेत एकट्यानं राहायचं म्हणजे जरा कठीणच आहे. नाही नाही, तुम्हाला हवी ती कंपनी तुम्ही घेऊन जाऊ शकता. अभय शेठ एकदम हसला. त्या हसण्यात मिश्किलपणा होता. तो हेमचंद्राला जाणवला. म्हणजे कंपनी पण शोधली पाहिजे? तुम्हाला काय कमी आहे? त्या पार्टीत नक्की असं काही ठरलं नाही, पण अभय शेठ हेमचंद्राशी अधूनमधून संपर्क ठेवून होता. त्याच्या एका मागं पडलेल्या अंधारातील सोबती या नाटकाच्या प्रयोगास हेमचंद्राला त्यानं बोलावलं. नाटक काही तसं फार चांगलं नव्हतं. म्हणजे फार चांगला विषय नाटककारानं चीप केला होता. मध्यंतरात हेमचंद्राला आत चहाला बोलवलं गेलं आणि नटाशी ओळख करून दिली. त्या नाटकात बघण्यासारखं होतं ते म्हणजे गुलजार ह्या एका नटीचं वेधक काम आणि दर्दभऱ्या गझला. जेव्हा गुलजारशी अभय शेठनं ओळख करून दिली तेव्हा हेमचंद्र चकित झाला. रंगभूमीवर दिमाखानं आणि सफाईनं वावरणारी ही थोडी थोराड मुलगी एकदम लाजाळू आणि भाबडी आहे असं त्याला वाटलं. ती डोळ्यांना डोळासुद्धा देत नव्हती. कदाचित असंही असेल की प्रतिष्ठित माणूस म्हणून जो काही हेमचंद्राचा लौकिक होता त्यापुढं ती दबली असेल. तिचे डोळे विलक्षण पाणीदार होते. खूप आग्रह केल्यावर ती शेजारच्या खुर्चीवर बसली. तुमच्यासारख्या गुणी नटीला स्कोप देणारी भूमिका हवी आहे. पण कोणीतरी लिहिली पाहिजे ना. तुम्ही लिहिता? हेमचंद्र एकदम चपापून सावध झाला. कौतुकाच्या एका वाक्यातच ती त्याच्या अंगावर चाल करून आली, पण तिच्या डोळ्यात अजिजी होती. ती लगेच पुढे म्हणाली, मी काही सुंदर नाही. माझं गाणंही बेताचंच आहे. माझ्यासाठी कोण लिहिणार नाटक आणि कोण आवर्जून भूमिका देणार मला? नाही नाही, असं मुळीच नाही. तुमच्याजवळ एक विलक्षण सौष्ठव आहे. तुमच्या हालचालीत तोल आहे, शब्द फेकीला समज आहे आणि तुमच्या सुरात तर एक विव्हळ करणारी आर्तता आहे. अभय शेठकडे वळून हेमचंद्र म्हणाला, तुमच्याजवळ इतकी गुणी नटी आहे, पण तुम्ही काही फारसा उपयोग केलेला नाही तिचा. तसं नाही हेमचंद्रजी, माझी इच्छा खूप आहे. पण एकतर ताई वहिनींसारख्या सात्विक नाटकात किंवा सौंदर्याचा ॲटम बॉम्ब हवा असणाऱ्या नाटकात हिला काम देता येत नाही. चांगली नाटकंच हल्ली मिळत नाहीत, त्याला काय करणार? नाहीतरी तुम्हाला नाटक हवंच आहे. 1-2 माझ्या डोक्यात आहेत, बघतो प्रयत्न करून. एकदम गुलजारच्या डोळ्यात पाणी तरळलं. का ते हेमचंद्रला कळलं नाही. गदगदल्या आवाजात ती म्हणाली, प्लीज. मग 1-2 मिनटं कुणी बोललंच नाही. हेमचंद्र म्हणाला, तुम्ही असं करा, ह्या रविवारी सकाळी मी अभय शेठच्या ऑफिसमध्ये येतो. वेळ आहे ना तुम्हाला? गुलजार पटकन उठली आणि आपल्या पर्समधून छोटी डायरी तिने उलगडली. पटापट तिने पानं उघडली आणि ती म्हणाली, मी रिकामीच आहे, येईन मी. अभय शेठ ही म्हणाला, मग ठरलं. एवढ्यात कुणीतरी घंटा देऊ का विचारायला आत आलं. गुलजार उठली.
तिने हेमचंद्राकडे पाहून वाकून निरोप घेतला आणि ती एकदम रंगभूमीकडे निघून गेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.